केलवड येथील एका गरीब आदिवासी समाजातील तरुणाची कर्नाटकच्या बाँड्रीवर अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली असा आरोप नातेवाईकांनी केला आहे। अक्षय दशरथ राजपूत असे मृत तरुणाचे नाव असून घटनेच्या निषेधार्थ संतप्त नातेवाईक आणि ग्रामस्थांनी सावळी विहीर निर्मळ पिंपरी बायपास रस्त्यावर उतरून जोरदार आंदोलन केले व प्रशासनाविरोधात तीव्र आक्रोश व्यक्त केला। स्थानिकांनी व नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार अक्षय हा शेजारीच राहणाऱ्या प्रकाश विगे नावाच्या व्यक्तीच्या वाहनावर किन्नर म्हणून नेला होता। त्याला फसवून आणि गोड बोलून कर्नाटकात नेण्यात आले। त्यानंतर कर्नाटकच्या सीमेवर त्याला अमानुष मारहाण करण्यात आली। सुमारे 2 किलोमीटर चालवत फरफटत नेऊन रस्त्यावर धारदार चाकूने प्राणघातक वार करण्यात आले। या अतिशय क्रूर आणि निर्गुण हल्ल्यात अक्षयचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला। मृत अक्षयच्या पश्चात पत्नी, 3 लहान मुले आणि आजारी आईवडील असा परिवार आहे। कुटुंबाचा एकमेव कमवता आधार गमावल्याने या गरीब कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। एखाद्या प्राण्यालाही कोणी इतक्या क्रूरपणे मारणार नाही, तितक्या अमानुषपणे अक्षयची हत्या करण्यात आली आहे असा आरोप नातेवाईकांनी केला आहे। नातेवाईकांनी रस्ता रोको करत घटनेतील दोषीला फाशीची शिक्षा द्या, त्याला कडक शासन करून आम्हाला न्याय हवा अशी मागणी केली। काही वेळानंतर तहसीलदार, राहता पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपक सरोदे, शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांच्या मध्यस्थीने त्या कुटुंबाला आश्वासन देण्यात आले। त्यानंतर नातेवाईकांनी रस्ता रोको मागे घेत प्रशासनाला सहकार्य केले। दसरा आदिवासी समाजाचा आमचा दशरथ राजपूत यांचा मुलगा अक्षय दशरथ राजपूत हा आपल्या इथं प्रकाश विगे म्हणून नावाची आमच्या शेजारीच इथं गाडी आहे, त्यांच्या गाडीवर येणे किन्नर म्हणून नेलेला आहे आणि तिथं नेल्यानंतर ते जवळजवळ कर्नाटकच्या बाँड्रीवर जाऊन स्वतः त्या प्रकाश विगे यांनी मारून टाकलेला आहे। त्याला स्वतः वार झालेले, पोटामध्ये वार चाकू खुपसलेला आहे। 20 किलोमीटर त्यांना वडीत नेलेलं आहे। आमचं एवढंच म्हणणं आहे की आम्हाला कुठल्या प्रकारे आम्हाला न्याय मिळाला पाहिजे, एवढं आमचं सगळं आदिवासी लोकांचं आमचं म्हणणं आहे। आम्ही पोलीस स्टेशनने सुद्धा माझी दखल आमची घेतली पाहिजे, आम्हाला न्याय मिळाला पाहिजे, आमचं एवढंच म्हणणं आहे। जो मुलगा मारलेला आहे त्याचे मुलं, छोटे मुलं आहेत, त्याची बायको आहे, ही लहान लहान मुलं आणि त्याला गोड बोलून नेलेलं इथून, त्याच्या इतकी विजा झालेले, भयानक मारलेले, त्याला एकदम कृत्य अवस्थेत। आज एखाद्या कुत्र्याला सुद्धा टोला मारता येणार नाही इतक्या अवस्थेत त्याला मारलेलं आहे। आम्हाला फक्त आमच्या आदिवासी लोकांना हा न्याय मिळाला पाहिजे। आणि ह्या मुलांचं काय, त्याचे वडील साहेब ते एकदम आजारी, कालपासून त्याला सलाईन चालू आहे। फक्त फाशी झाली पाहिजे का? नाही। तर माझी या सरकारला विनंती आहे का त्याला तिथं ठोकला पाहिजे, जिथं असेल तिथं गोळ्या घातल्या पाहिजे। त्याला फरफटत नेलंय, म्हणजे जनावरांना सुद्धा असं मारत नाही असं त्याला अक्षयला मारलेलं आहे। म्हणजे त्याला क्यू सुद्धा आली नाही, त्याचे लहान लहान लेकरं आहेत 3। जर तुम्ही त्याला फरफटत नेताय 2 किलोमीटर वरून, त्याला चाकून खुपसतायत, म्हणजे किती निर्दमखोर असेल। त्याला थोडी सुद्धा क्यू त्या अक्षयची आली नाही। त्याला काय वाटलं आदिवासी काय मिटून घेणार आहे? मिटवायला येणार सुद्धा मारल्या जातील, जो मिटवायला येईल त्याच्या सुद्धा नांग्या ठेचा। कष्ट करू, गरीब जरी असलो पण आम्ही लाचार नाहीये, आम्ही कोणाच्या पैशाचे लाचार नाहीये। आणि सरकार आमच्या सोबत आहे, सरकार काय आर्थिक मदत करायचं ते करणारच आहे।